Okay. The temperature of a gas is to be measured by a thermocouple whose junction can be approximated as 1 mm diameter sphere, 1 mm diameter sphere, as shown in figure. The properties of the junction, the properties of the junction K equal to thermal conductivity K equal to 35 watts per meter degree Celsius, 35 watts per meter degree Celsius. Okay, this is the sphere. हा sphere जे ही thermocouple ची tip आहे. So diameter is given as 1 mm. Thermal conductivity is given as 35 watts per meter degree Celsius. Density is 8200 kg per meter cube. Specific heat is given as 320 joules per kg degree Celsius, and convective heat transfer coefficient, that is H, is equal to 210 watts per meter square degree Celsius. Okay. Determine the time constant. Determine the time constant म्हणजे thermal time constant find out करायचं. And how long it will take for a thermocouple to read 99% of its initial temperature difference. अतिशय important statement आहे. 99% of its initial temperature difference. आता ही काय टर्म आहे आपण आधी बघूया आणि मग न्यूमरिकलकडे जाऊया. ओके, वी नो दॅट temperature at any time instant tau minus ambient temperature divided by initial temperature minus ambient temperature is equal to what? Exponent term काय आहे? What is this term? Temperature at any time instant. समजा आता again suppose this is the tip of thermocouple. आता हे कशासाठी यूज केलेलं आहे? टू मेजर द टेम्परेचर ऑफ द गॅस. ओके ओके, सो गॅस इज फ्लोइंग विथ सर्टन टेम्परेचर, सो दिस बिकम्स द एम्बियंट टेम्परेचर. कारण हा जो गॅस आहे इट इज ॲक्टिंग ॲज द एम्बियंट कंडिशन फॉर दिस थर्मोकपल. त्याच्यामुळे हे झालं एम्बियंट टेम्परेचर. आता थर्मोकपल जेव्हा या गॅस स्ट्रीममध्ये आपण इन्सर्ट केलं, ते इन्सर्ट करताना त्याचं काहीतरी इनिशियल टेम्परेचर असणार आहे. सो ते आहे इनिशियल टेम्परेचर. लेटस अज्युम दॅट ते रूम टेम्परेचरवर आहे 30 डिग्री सेल्सिअस. प्रॉब्लेममध्ये गिव्हन नाही आहे, पण आपण अज्युम करतोय की हा थर्मोकपल त्याच्या त्या कंटेनरमधून आपण काढला की जो रूम टेम्परेचरला होता, आणि रूम टेम्परेचर म्हणजे इनिशियल टेम्परेचर जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअस आहे. आता असं अज्युम करून चला की हा जो गॅस आहे हा 200 डिग्री सेल्सिअसवर आहे. अगेन इट इज नॉट गिव्हन, फक्त आपण अज्युम करतोय. म्हणजे हा जो ॲम्बियंट आहे हा कितीवर आहे? 200वर आहे. त्या 200 डिग्री सेल्सिअसमध्ये 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेला आपण थर्मोकपल इन्सर्ट केलं. म्हणजे हे झालं इनिशियल टेम्परेचर. मग काय होणार आहे? ॲम्बियंट आहे 200वर आणि याचं टेम्परेचर आहे 30. हा जो टीप आहे, हा जो स्फिअर आहे, याचं टेम्परेचर असणार आहे 30 डिग्री सेल्सिअस. तर मग काय होणार आहे? जसा जसा टाईम पुढे जाईल, समजा आपण एक टायमर घेतला आपल्या हातामध्ये आणि 30 डिग्री सेल्सिअसवर असताना त्याला आपण इन्सर्ट केलं आणि टायमर ऑन करून दिलं. तर जसं जसं टाईम पुढे जाईल, म्हणजे 1 सेकंद, 2 सेकंड्स, 3 सेकंड्स अँड सो ऑन, तसं तसं काय होणार आहे?
हे जे इनिशियल टेम्परेचर 30 होतं हे वाढत जाणार आहे. हा जो थर्मोकपल हा 30 डिग्री सेल्सिअसवर होता इनिशियली, त्याचं टेम्परेचर वाढत जाईल 30, 31, 32, 35, 40, 45 जे काय असेल ते. आणि हे कशाचं फंक्शन आहे? दिस टेम्परेचर राईज दॅट इज डेल्टा टी इज अ फंक्शन ऑफ टाईम. कारण आपण ट्रान्झिएंटमध्ये बघतोय हे सगळे ॲनालिसिस. ओके, तर जसा जसा टाईम पुढे जाईल तसं जसं हे टेम्परेचर वाढत जाईल आणि अल्टिमेटली काय होईल की एका पर्टिक्युलर टेम्परेचरनंतर हा जो स्फिअर आहे, हा स्फिअर आणि हा गॅस यांचं टेम्परेचर इक्वल होईल. म्हणजे किती होईल या कंडिशनमध्ये? 200 डिग्री सेल्सिअस. आणि त्याच्यानंतर मग थर्मोकपल आपल्याला रिडिंग दाखवणार नाही. ओके, ती स्टेडी स्टेट झाली. आपल्याला तिथे जायचं नाही आहे. आपल्याला हे बघायचं आहे की हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे हा 99% ऑफ इनिशियल टेम्परेचर डिफरन्सच्या बरोबर आला पाहिजे. आता याचा अर्थ काय तो लक्षात घ्या. टेम्परेचर ॲट एनी टाईम इन्स्टंट टाऊ मायनस ॲम्बियंट टेम्परेचर हे किती म्हटलेलं आहे? 99% ऑफ इट्स इनिशियल टेम्परेचर डिफरन्स. आता इनिशियल टेम्परेचर डिफरन्स म्हणजे काय आहे? इनिशियल मायनस ॲम्बियंट. तर याच्या 99% म्हणजे 0.99 जो आहे तो असला पाहिजे टी आय मायनस टी. म्हणजे टोटल किती झालं हे? 1 मायनस 0.99 टाइम्स ऑफ दिस. 99% इनिशियल टेम्परेचर डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? दोघांमध्ये डिफरन्स किती असायला पाहिजे? फक्त 1%चा डिफरन्स असायला पाहिजे. सो दिस इज 1 मायनस 0.99 ऑफ द टेम्परेचर डिफरन्स. Therefore, this comes out to be temperature at any time minus ambient divided by initial minus ambient is equal to 100 minus 99 divided by 100. म्हणजे पर्सेंटेजचा आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करतो. ही त्याची व्हॅल्यू आहे. ओके, तर ही व्हॅल्यू किती आहे? 1 divided by 100 is 0.01. So T tau minus T ambient divided by initial temperature minus ambient should be equal to this much, and this is again equal to the same of exponential of minus of h as upon rho v c tau. समजलं का ही कन्सेप्ट कशी आलेली आहे ती? विजय, शिवम, भूषण. 99% ऑफ इनिशियल टेम्परेचर डिफरन्स म्हणजे जस्ट इन्सर्ट केलं आणि फक्त 1%नी त्याचं हा टेम्परेचर डिफरन्स वाढलेला आहे. त्या कंडिशनवरचा आपल्याला जो आहे तो थर्मल टाईम कॉन्स्टंट जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे? आणि टाईमसुद्धा फाइंड आउट करायचं काय असणार. तर त्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे. मग आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे आणि याच्यावरून आपल्याला हा जो टाईम कॉन्स्टंट आहे टाऊ तो फाइंड आउट करायचा. ओके, आणि याच्यामध्ये दिलं नाही आहे पण आपण फाइंड आउट करत की त्या पर्टिक्युलर टाईम इन्स्टंटवर टेम्परेचर किती असणार आहे. ओके, नाव एच माहिती आहे. सरफेस एरिया, सरफेस एरिया ऑफ स्फिअर किती आहे? सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर. 4/3 जो आहे तो क्यू. ओके, so this is equal to 4 into pi into 0.5 into 10 raised to minus 3 whole square. किती आहे बघा? .141 into 10 raised to minus 6. आलाय का? मीटर स्क्वेअर. आता व्हॉल्यूम, व्हॉल्यूम किती आहे? 4/3 पाय आर क्यूब. बरोबर आहे का? 4/3 पाय आर क्यूब. सो दिस इज इक्वल टू 4/3 into pi 0.5 into 10 raised to minus 3 क्यूब. किती आहे बघा याची व्हॉल्यूम.
5.235 into 10 raised to minus 10 मीटर. आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक लेंथ फाइंड आउट करायची. सो विच इज इक्वल टू सरफेस एरिया अपॉन वॉल्यूम. नाही सॉरी, याचा रेसिप्रोकल होतो. सरफेस एरिया आपण तो आहे 1.66 into 10 raised to minus 4 meters. ही जरी कॅरेक्टरिस्टिक लेंथ. आता बायोट नंबर इट इज H LC अपॉन K. कन्व्हेक्टिव्ह कोएफिशियंट आहे 210 into कॅरेक्टरिस्टिक लेंथ divided by conductivity is 35. It is 9.99 into 10 raised to minus 4, which is less than 0.1. So this is a lumped system. Okay, therefore applying the formula for the lumped system, we have got temperature at any instant minus initial, ambient minus initial is equal to 0.01 is equal to exponential of minus of H AS upon rho VC tau. So 0.01 is equal to exponential of minus of 210 सरफेस एरियाची व्हॅल्यू डेन्सिटी किती आहे 8200. वॉल्यूम आहे 5.235 एक्सपोनेन्शियल minus 10 into 320 into tau. So this comes out to be किती आहे बघा. .48 times of tau. So taking ln on both sides. So this is minus of 4.605 is equal to minus of 0.48 tau. Therefore tau is equal to 9.59 seconds. आलंय का? आलेलं आहे का? सर एक्सपोनेन्शियल साठी ई घ्यायचं ना, ए रेस टू. आता एक्सपोनेन्शियल मध्ये ही टर्म आपल्याला अननोन आहे ना टाऊची, तर आपल्याला याचं एक्सपोनेन्शियल रिमूव्ह करायला ln घ्यावं लागेल दोन्हीकडे. ओके. म्हणजे मग काय करेल होईल ते ln ऑफ दिसतं का इथे ln ऑफ 0.01 हो सर. म्हणजे मायनस 4.605. आणि याचं इकडे जेव्हा आपण ln घेऊ तेव्हा एक्सपोनेन्शियल हे रिमूव्ह होऊन जाईल आणि हे जे पॉवरमध्ये होतं हे डायरेक्टली बेसमध्ये येऊन जाईल. So it is simply my 0.48 of tau. Minus will get cancelled
इकडे डिव्हिजन करा अँड वी विल गेट टाइम इज इक्वल टू 9.59 सेकंड्स. ओके, आता याचा अर्थ काय तो लक्षात घ्या. टाइम आहे टेम्परेचर ॲट एनी टाइम इन्स्टंट मायनस एम्बियंट कितीवर होतं 200 डिवायडेड बाय इनिशियल आहे 30 मायनस 200 इज इक्वल टू 0.01. Therefore temperature at that time instance is equal to अंश किती आहे बघ. वन 98.3 डिग्री सेंटीग्रेड. हो सर. हे टेम्परेचर काय आहे. दिस टेम्परेचर विच हॅज गॉट द व्हॅल्यू ऑफ 198.3 डिग्री सेल्सिअस आफ्टर 9.5 सेकंड्स. म्हणजे हा थर्मोकपल जेव्हा आपण गॅस स्ट्रीममध्ये इन्सर्ट केलेला आहे आणि आपण टायमर ऑन केलं तर 9-9.5 सेकंदांच्या नंतर किंवा जवळजवळ 10 सेकंदाच्या नंतर याचं टेम्परेचर किती असणार आहे 198.3 डिग्री सेल्सिअस. 200मध्ये आहे तर आणि 10 सेकंदानंतर याचं टेम्परेचर 198पर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर अजून एक 4-5 सेकंद जाऊ दिले तर हा टेम्परेचर जे आहे हे 200 डिग्री सेल्सिअस एवढं होऊन जाईल. म्हणजे याची सेन्सिटिव्हिटी किती फास्ट आहे 30 डिग्री सेल्सिअसपासून. लक्षात घ्या याचा अर्थ काय म्हणजे याचं फिजिकल इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे. इनिशियली 30 डिग्री सेल्सिअसला आपण त्याला इन्सर्ट केलं तर 10 सेकंदाच्या आत तो 198 डिग्री सेल्सिअसला रीच झालेला आहे. फास्ट झालेलं आहे. का बरं फास्ट झालेलं आहे बिकॉज ऑफ दिस एक्सपोनेन्शियल टर्म. आपण बघितलं की एक्सपोनेन्शियल ग्राफ कसे असतात. एक्सपोनेन्शियल ग्राफ हे असे समजा इथे आपण टेम्परेचर डिफरन्स घेतला आणि इथे टाईम घेतला तर समजा हे 200 डिग्री सेल्सिअस आहे ॲम्बियंट आणि हा आहे 30. या 30वर आपण थर्मोकपल इन्सर्ट केला तर तो फास्ट चाललेला आहे लाईक म्हणजे हा 0 सेकंद झाला. तर 198 मध्ये थोडासा खाली असेल इथे. तर हा जो टाईम आहे इथला हा आहे 9.59 सेकंड्स आणि हे टेम्परेचर आहे 198 डिग्री सेल्सिअस. काय पॉईंटमध्ये जे काय असेल एक्सपोनेन्शियली राईज झालेला म्हणजे झटकन तो वर गेलेला आहे फास्ट गेलेला आहे. ओके, सो दिस इज द फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ दिस न्यूमरिकल. क्लिअर आहे का. हो सर. ठीक आहे. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल घेऊ आपण. A ball bearing is in the form of 4 mm diameter sphere. A ball bearing is in the form of 4 mm diameter of sphere. So diameter is given as 4 mm. Properties of material are specifically Cp. It is 420 joules per kg degree Celsius. Density 8000 kg per meter cube. Thermal conductivity K 40 watts per meter Kelvin. This ball is initially at 40 degrees Celsius and the stream of hot air is 300 degrees Celsius. Okay, it is taken out from the hot air after 10 seconds. Air at 30 degrees Celsius. Assuming the heat transfer coefficient of hot gases as 40 and still air as 10 watts per meter square degree Celsius, find the temperature attained by the junction 20 seconds after removing from the hot air stream.
Also find the initial and final rate of heat transfer for this ball bearing. थोडासा टिपिकल क्वेश्चन आहे. ओके, तर ते आपण बघूयात काय म्हणतोय ते. सो इनिशियल टेम्परेचर is 40 degree Celsius. It is inserted into the gas hot air which is having the ambient temperature of 300 degree Celsius with convective coefficient as 40 watts per meter square degree Celsius. मग याला आपण काय केलं आहे, त्या हॉट गॅस जे आहे त्याच्यातनं तिथे 10 सेकंड्सपर्यंत त्याला ठेवलेलं आहे. सो टाईम इज गिवन ॲज 10 सेकंड्स. त्या 10 सेकंदानंतर त्याला तिथनं बाहेर काढलं आणि स्टील एअरमध्ये ठेवलेलं आहे. सो दिस इज फर्स्ट एम्बियंट टेम्परेचर. सेकंड एम्बियंट टेम्परेचर दॅट इज ऑफ एअर इज 30 degree Celsius and convective coefficient for this is 10 watts per meter square. Okay, we need to find out the initial and final rate of heat transfer by these conditions. आता काय आहे ते लक्षात घ्या. Suppose this is a ball bearing which is initially at a temperature of 40 degree Celsius, room temperature वर आहे. याला एका गॅसच्या स्ट्रीम मध्ये टाकलं, म्हणजे एअरच्या स्ट्रीम मध्ये टाकलं. दिस इज एअर स्ट्रीम हॅव्हिंग टेम्परेचर ऑफ 300 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि याला इथे 10 सेकंद आपण ठेवलं आहे बिकॉज टाइम कॉन्स्टंट इज 10 सेकंद. तर 10 सेकंद ह्या बॉलला त्या 300 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवलेलं आहे. इनिशियली इन्सर्ट करताना टेम्परेचर किती होतं, समजा हे कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये ठेवलं. इनिशियली टेम्परेचर वॉज 40 डिग्री सेल्सिअस. त्याला 10 सेकंदापर्यंत आपण ठेवलं. आता 10 सेकंदानंतर याचं टेम्परेचर ऑब्व्हियसली राईज झालेलं असेल, विच विड बी ग्रेटर दॅन 40 बट लेस दॅन 300 डिग्री सेल्सिअस. ओके, जे काही असेल टेम्परेचर ॲट टाईम इन्सेंट टाऊ 10 सेकंद ठेवल्यानंतर त्याला परत आपण ॲम्बियंट एअरमध्ये ठेवलं. नाव दिस इज स्टील एअर which is ambient air. This is having temperature of 30 degree Celsius. ओके, आणि यामध्ये मग इथून त्याचं हीट ट्रान्सफर आहे बाय द कन्व्हेक्शन. तर तो हीट ट्रान्सफर फाइंड आउट करायचा आहे. ह्या दोन कंडिशन्स ज्या आहेत त्याला कन्सिडर करू. ओके, पहिल्यांदा इनिशियली ॲट 40 बट एक्सपोज टू दी एअर ॲट अ टेम्परेचर ऑफ 300 डिग्री सेल्सिअस. दिस एक्सपोजर कंटिन्यूज फॉर 10 सेकंड्स. 10 सेकंदानंतर हा बॉल बाहेर काढलेला आहे, त्याला ॲम्बियंट एअरमध्ये म्हणजे स्टील एअरमध्ये ठेवलेला आहे. तर त्यावेळेस त्याचा हीट ट्रान्सफर काय आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्लिअर झालं आहे का? मेथडॉलॉजी क्लिअर झालेली आहे का? विजय, प्रॉब्लेमचं स्टेटमेंट डिफाईन झालं आहे का? So first of all we will find out the characteristic length, then we will find out the Biot number, and this Biot number will decide whether to apply the formulas for lump system or not. So characteristic length काय आहे? It is volume upon surface area. It is volume upon surface area. वॉल्यूम किती आहे स्फिअरचा? 4/3 पाय आर क्यू. आणि सरफेस एरिया काय आहे? 4 पाय आर स्क्वेअर. सो 4 पाय and characteristic length is r/3. So characteristic length is 2 × 10⁻³ divided by 3. किती आहे बघा. 6.66 × 10⁻².
नाव इट इज h अपॉन k. तर h कुठला घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदा हा कुठला h असेल तर हा असेल हॉट एअरचा h कारण त्या एम्बियंट मध्ये आपण याला आता एक्सपोज करणार आहोत फॉर 10 सेकंड्स म्हणून आपण तिथला कन्व्हेक्टिव्ह कोइफिशियंट जो आहे हा h1 हा घ्यायचा आहे आपण आणि इथे असणार आहे h2. ओके सो h1 आहे 40 इंटू कॅरेक्टरिस्टिक लेंथ डिवाइडेड बाय कंडक्टिविटी किती आहे 40. सेम आहे 6.66 इंटू 10⁻⁻4 कारण 40 कॅन्सल होऊन जाईल and it is less than 0.1, so this is the lumped system. And we can apply the formula for the lumped system. Therefore, temperature after 10 seconds minus ambient temperature divided by initial minus ambient is equal to exponential of minus h as upon rho vc into tau. So temperature at any instant minus ambient किती वर आहे 300 इनिशियल आहे 40 मायनस ambient आहे 300 इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस ऑफ h आहे 40 इंटू आता as बाय v म्हणजे सरफेस एरिया अपॉन व्हॉल्यूम ही टर्म आहे. आपण इथे काय फाइंड आउट केलं व्हॉल्यूम अपॉन सरफेस एरिया त्याचा रेसिप्रोकल आपल्याला इथे टाकावं लागेल. ओके सो टाइम इज 10 सेकंड्स रेसिप्रोकल आहे r/3 so it is equal to 3/r. so is 8000 into radius is 2 into 10⁻³ into specific heat किती आहे 420. so ही टोटल टर्म किती आहे आपण बघू. इट इज एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस किती आहे बघा it is minus 0.178 is equal to temperature at any time minus 300 divided by minus 260. आता एक्सपोनेन्शियल ऑफ दिस टर्म किती आहे बघूयात आपण. e raised to of minus 0.1 0.836. Therefore, minus 260 into 0.836 it is 217 minus of 217.60. Therefore, temperature after 10 seconds is equal to 82.39 degree centigrade. आलंय का लक्षात. हे काय आहे दिस इज टेम्परेचर ऑफ बॉल आफ्टर 10 seconds. This is temperature of ball after 10 seconds. Okay.
आता हे टेम्परेचर अटेंड केल्यानंतर त्याला आपण बाहेर काढलं. म्हणजे आता सरफेस टेम्परेचर जे आहे बॉलचं ते आहे 82.39 डिग्री सेल्सिअस. आणि तिथनं आपण काय केलेलं आहे तर त्याला एक्सपोज केलेलं आहे एअरला 30 डिग्री सेल्सिअस. तो हीट ट्रान्सफर फाइंड आउट करायचा. हीट ट्रान्सफर असेल आहे कन्व्हेक्शन. सो क्यू ऑफ कन्व्हेक्शन फ्रॉम 82.39 degree Celsius to ambient of 30 degree Celsius. Therefore, Q is equal to H AS into delta T. So H जो आहे तो आता कुठला घ्यायचा आहे, हा घ्यायचा आहे 30. सॉरी H2 घ्यायचा आहे 10 वॅट्स. सो 10 वॅट्स इंटू सरफेस एरिया जो आहे तो 4 पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा टी काय असेल आहे 82 minus 30. So it is 82.39 minus 30 degrees Celsius. So this comes out to be 10 into 4 into 2 into 10 raised to minus 3 चा square into pi into 52.3. किती आहे बघ. किती आलेला आहे तो 0.026 वॅट. 0.026 वॅट्स. खूपच कमी आहे, निग्लिजिबल. ओके, क्लिअर आहे का प्रॉब्लेम? काही डाऊट आहेत? ओके.